नमस्कार मित्रमैत्रिणींनो. नीट पेपर फुटी प्रकरण, दिल्लीतील जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यानंतर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेने देशभरात मोठी चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपल्या भावना आणि प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. आपला जीव गमवावा चला तर जाणून घेऊया आणि अजून विद्यार्थ्यांनी काय म्हणाले. आपला जीव गमवू नये त्यासाठी इतके सगळे विद्यार्थी पूर्ण देशभरातून जंतर मंतरवरती जमलेले आहेत. ते त्यांच्या मागण्या इतके शांतपणे मांडत आहेत. सोनम वांगचुक सरांनी 20 दिवस शांततेपूर्ण आंदोलन केलं. एवढं सगळं असून इतके व्हिडिओ बघून बघून इतकं असह्य होतंय की त्या बिचाऱ्यांच्या हातामध्ये गुलाबाची फुलं आहेत. ते शांततेत त्यांचं आंदोलन करतात आणि तिकडचे सगळे पोलीस कर्मचारी त्यांना एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे मारतात. त्यांच्या काठांना खिळे लावलेत, त्यांच्या जाळ्या झाल्या तिकडे मारून मारून. डोके फोडतायत. मुली आहेत त्याच्यामध्ये, त्या मुलींचे कपडे ओढतायत, त्यांच्यावरून पाय देऊन जात आहेत. अश्रूंचे गोळे फेकतात. ते हे एक्सपायर झालेले सगळे. इतकी घाणेरडी अवस्था आहे. डोकं त्या विचारातून बाहेर येऊच शकत नाहीये. इतकं काय झालंय. ज्यांना तिथपर्यंत पोचायचंय, जायचंय, त्यांना जाऊ देत नाहीयेत. त्यांच्यावर दबाव आणला जातोय. ट्रेनचे दरवाजे उघडत नाहीयेत. इतक्या गरीब घरातून काही विद्यार्थीनी एवढे पैसे घेऊन तिथे गेलेत, हेल्प मागून गेलेत, लिफ्ट मागून गेलेत, चालत गेलेत. त्यांच्या हक्कासाठी गेलेत. ते आतंकवादी नाही आहेत, आपल्या देशाची माणसं आहेत. आणि आपलं प्रशासन त्यांनाच मारतंय, त्यांच्यावर लाठीचार्ज करते. अरे त्यांचा गुन्हाच नाही आहे त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यासारखा. ते शस्त्र घेऊन नाही गेलेले तुमच्या इथे. आणि काही माध्यम इतक्या चुकीच्या पद्धतीने दाखवतात की त्यांनी गाड्या फोडल्या. त्यांनी गाड्या फोडलेल्या नाही आहेत. त्यांची तुम्ही त्याला मरेच तोपर्यंत मारायला जाताय त्या विद्यार्थ्यांना, आणि त्यांनी साधं तुम्हाला बोलायचं नाही. ही कसली डेमोक्रेसी आहे. मैं 16 साल का हूँ. मैं JEE की प्रिपरेशन कर रहा हूँ, अभी 11th में हूँ. और मैं यहाँ पे वही सपोर्ट करने आया था CJP को, जो उनका नैरेटिव है उसको. मैं सबसे आगे चल रहा था. उन लोगों ने, हम लोग आगे जाते आ रहे थे, अचानक से लाठीचार्ज हुआ. सब लोग पीछे भागने लग गए. एंड टू सेव ऑल द गर्ल्स आउट देयर, मैं थोड़ा सा पीछे जिनको बोला जल्दी जाओ, जिसकी वजह से मैं थोड़ा लेट हो गया. एंड मेरे ऊपर लाठीचार्ज हुआ. मेरे को 2-3 घंटे लगातार मारे गए, पैर पे, हाथ पे. एंड आई कांट इवन इमेजिन द पेन नाउ, बिकॉज एक ही जगह मुझे बहुत जोर से पेन हो रही है अभी. एंड आई कांट अंडरस्टैंड कि मेरी गलती क्या है. मेरी गलती यही है कि मैं देश का भला चाहता हूँ, इसलिए मुझे डंडे मारे जा रहे हैं. इट इज नॉट फेयर एट ऑल. ज्या देशात शिक्षण ह्या संस्थेला मान नाही, दर्जा नाही, त्याचं काय भविष्य बघतोय आपण. ज्या सत्तेला पुढच्या पिढीची कदर नाही, ज्या लोकांना आपल्या चुकीची जाणीव नाही, बदल घडवण्याची मुळात प्रवृत्तीच नाही, त्यांनी का म्हणून सत्तेत राहावं. आपलेच प्रतिनिधी नाही का आपले मालक. लोकांनो, डोळे आता तरी उघडा. नमस्कार. आंदोलन करणाऱ्या सर्व तरुणांना आणि त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या सर्व देशवासियांना एकच सांगणं आहे. ते चिथवतील, डिवचतील, पण आपण मूळ हेतू विसरायचा नाही. शांततेच्या मार्गानेच आपल्याला हे आंदोलन जिंकायचं आहे. कारण मन लगाकर पढ़ना बेटा कि बड़ा आदमी बनना है. यही तो चाहत है पेरेंट्स की, जिनको बस आगे बढ़ना है. सर झुका ले, अपना देख, कई लोग तुझे सताएंगे. पढ़ाई कर, कुछ और नहीं, सब गलत ही तुझे सिखाएंगे. तुम पढ़ो लिखो फिर बनो नवाब, शिक्षा अंतर ये मिटाएगी. कोई धर्म नहीं, कोई जात नहीं, बस शिक्षा देखी जाएगी. अनगिनत सी ऐसी आशाएं माँ बाबा हमें दिखाते हैं.
एक मध्यम वर्गीय होने का फिर हक हम सब भी निभाते हैं। हम सुनते हैं सब उनकी और घर से बस पढ़ने जाते हैं कि कागज पे उत्तर लिखकर फिर कागज ही तो कमाते हैं। करो हाथ ऊपर और पूछो जो भी सवाल तुम्हें सताएंगे। जो पूछे उसको सब मिलके ज्यादा होशियार बताएंगे। मेंटल हेल्थ वाली झंडी लेकर कह देंगे टूटा होगा। पढ़ाई का प्रेशर था उस पे, उसी ने तो लूटा होगा। बस अपनी खाल बचाने को कुछ भी जो ये कर जाते हैं, क्या घर जाकर बिस्तर पे अपने चैन से ये सो पाते हैं? पढ़ाई का मुद्दा है ये, पढ़ाई का मुद्दा है ये, इसे पढ़ाई ही रहने देना। ये राजनीति बताएंगे, तुम राज ही नीति से करना। ये बात है शिक्षा की और शिक्षा ग्रहण किए विद्यार्थी की। ये फोड़ेंगे सर पैर तुम्हारे, बात करेंगे लाठी की। तुम डरना मत, तुम डरना मत, ये काल है, ये घूम के वापस आएगा। जो बोया है तुमने बीज अभी, वो पेड़ ही बन के लौटेगा। संकल्प करो, प्रतिज्ञा लो, हम रत्ती भर भी गलत नहीं। संकल्प करो, प्रतिज्ञा लो, हम रत्ती भर भी गलत नहीं। ये देश है जिसे बदलना होगा, बदलाव से बढ़कर कोई नहीं। भारत है ये, भारत माँ के बच्चों की ही तो लड़ाई है। भारत से है, भारत में है, तो इसमें क्या ही बुराई है। ये देश है जिसका नियम के शासक प्रजापति कहलाता है। आती है पहले प्रजा और प्रजा से ही शासन बनता है। इस प्रजा की ही आवाज है ये, जिसे शांत नहीं होने देना। ये हक है पूरी प्रजाति का, ये बात सभी को बता देना। और इंसानियत की बात है बस, ये धर्म से पहले आएगी। इंसानियत की बात है ये धर्म से पहले आएगी। तुम खोलो सारी धर्म किताबें, वो भी यही बताएंगी। हमें कर्म से मिलती है पहचान, हम कर्म से जाने जाते हैं। हम इंसान हैं और आखिर तक इंसान ही माने जाते हैं। रख परे सभी मतभेदों को, बस पूछो ये एक बार सही। रख परे सभी मतभेदों को, बस पूछो ये एक बार सही। क्या सच में सवाल पूछने का है आखिर में अंजाम यही? क्या सच में सवाल पूछने का है आखिर में अंजाम यही? जय हिंद, जय भारत। आक्रंदन आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. रोजच उठून चालू आहे निष्पापांचं आक्रंदन. रोजच उठून चालू आहे निष्पापांचं आक्रंदन. घुसमटणाऱ्या श्वासांचं रोजच आहे मोकर उदर. बोलू पाहणाऱ्या आवाजाला आम्ही कधीच गप्प केलंय. संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. किती बॉम्बस्फोट, किती दंगली, माणसं मरतायत, मरू देत. आपण त्यात नव्हतो ना, चला आजची रात्र टळू दे. उपोषण होतात, मोर्चे निघतात, झुरळत चक्क रस्त्यावर उतरतात. मत, विरोध, अजेंडा, धर्म, चर्चा फिरचा नकोच काही. मुद्दा प्रश्न खड्ड्यात गेले. हे तर नुसते देशद्रोही. निर्लज्जपणे आम्ही हे स्वतःलाच ठासून सांगितलंय आणि संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहिल. मनामध्ये एक प्रचंड भीती, काय हा जीव उद्या पाहिल. सांगताय कुणाला लोंबकळा ट्रेनला आजची भाकरी कोण देईल. तसा फरक पडत नाही. जगाचं जगणं थांबत नाही. आमच्या संथ आयुष्यावर एक ओरखडाही उमटत नाही. अगतिकतेचं तत्वज्ञान आमचं स्पिरिट म्हणून बोकाळलंय. अगतिकतेचं तत्वज्ञान आमचं स्पिरिट म्हणून बोकाळलंय आणि संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटलंय. एकच वाटतं अशा वेळी तरी धावून यावे सारे हात. रक्त देताना तरी विचारू नये काय तुझं धर्म जात. रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपले. रक्ताचा रंग सारखाच असतो हे खोल कुठेतरी मनात जपले. नाहीतर संवेदनाहीन कोशामध्ये आम्ही स्वतःलाच गुरफटले. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. आमचं इथे अगदी व्यवस्थित चाललंय. पता चला किसी शहंशाह को कॉकरोचों से डर लगने लगा है. पता चला किसी शहंशाह को कॉकरोचों से डर लगने लगा है. अजीब प्रधान तो सिर्फ मोहरा है,
भरोसा आपसे टूटने लगा है, भरोसा आपसे टूटने लगा है। हमने तो सराहा था आपका नारा, न खाऊंगा न खाने दूंगा। हमने तो सराहा था आपका नारा, न खाऊंगा न खाने दूंगा। ये न सोचा था कि कभी कहोगे न पढ़ूंगा न पढ़ने दूंगा। विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया, विद्यालयों से पहले आपने देवालयों को सजाया। युवाओं के हाथ में धर्म का झंडा थमा दिया। हमने मांगा था अवसरों का आकाश, पर परीक्षाओं की धांधली ने हर सपना बिखेर दिया। परीक्षाओं की धांधली ने हर सपना बिखेर दिया। फिर भी हक मांगने वालों पर आंसू गैस के गोले और बेरहमी से लाठियां आपने चलवाई। हक मांगने वालों पर आंसू गैस के गोले और बेरहमी से लाठियां आपने चलवाई। दोषियों को संरक्षण देने वालों, बताओ कहां है आपकी जवाबदेही? बताओ कहां है आपकी जवाबदेही? लेकिन याद रखिए शहंशाह, याद रखिए शहंशाह, जब जब युवा कुचला जाएगा, मुल्क चाहे कोई भी हो, क्रांति का बीज जरूर अंकुर आएगा। क्रांति का बीज जरूर अंकुर आएगा। चाहे सत्ता मीडिया सब हो आपके पास, चाहे सत्ता मीडिया सब हो आपके पास, लेकिन युवाओं के संयम को और मत आजमाना। अब भी संभल जाइए, वरना कल जरूर कहेगा जमाना। अब भी संभल जाइए, वरना कल जरूर कहेगा जमाना कि उसने बिल्कुल सही कहा था। कामयाब नहीं काबिल बनो। उसने बिल्कुल सही कहा था, कामयाब नहीं काबिल बनो। आज कामयाब तो बहुत है आप, सर्वशक्तिमान विश्वगुरु भी हो, लेकिन दमन के सहारे शहंशाहत कायम रखने वाले क्या सचमुच में काबिल होते हैं? दमन के सहारे शहंशाहत कायम रखने वाले क्या सचमुच में काबिल होते हैं? और युवाओं के भविष्य को अंधेरे में ढकेलने वाले क्या विश्वगुरु की सूची में शामिल होते हैं? क्या सचमुच में काबिल होते हैं? जय हिंद। या सगळ्यात मला एक गोष्ट कळत नाहीये की सरकार शक्ती प्रदर्शन का करतंय? बोलणं, डिस्कस करणं हा सुद्धा एक महत्वाचा आस्पेक्ट होता की तुमच्याकडे, आणि गेले 20 दिवस होता, 21 दिवस होता, तुम्ही ते काहीच नाही केलं. 20 दिवस एक माणूस जो उपोषणाला बसलाय त्याला ज्या पद्धतीने तुम्ही उचलून नेलं, बाप रे, हे चांगल्या सरकारचं लक्षण नाहीये. तुम्हाला त्यांचा मुद्दा पटतोय, तुम्ही बोला. तुम्हाला पटत नाहीये, बोला. तुम्ही स्वर्णमध्य काढा. आज जर ते शांततापूर्वक पद्धतीने जर चालत जाणार होते संसदेपर्यंत, मग लाठीचार्ज का? का त्यांची संख्या बघून तुम्हाला असं वाटतंय की हेच करणं, ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये? मग प्रॉब्लेम काय नक्की? सलाम मंगेश पाडगावकर. सबको सलाम. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयाने डावा हात टिंबटिंबवर ठेवून उजव्या हाताने सलाम. बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम, विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम. सलाम भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम. चेंदूर फासलेल्या दगडाला सलाम. लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम. देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम. देवाचे आणि धर्माचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम. रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बडेबोळाला सलाम. शनीला सलाम, मंगळाला सलाम. भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम. आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम. बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम. साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम. सलाम प्यारे भाई और बहनों, सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम. भाषणांचे, सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम. वृत्तपत्राच्या मालकांना सलाम. त्याची वेसण धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम. ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम. त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम. लाखोच्या गर्दीला सलाम. गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम. भाई और बहनों, सबको सलाम.
नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मटकेवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम. सत्तेचा ट्रक चालवणाऱ्यांना सलाम, ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना, कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम, शस्त्रास्त्राचा प्रचंड व्यापार करणाऱ्यांना सलाम, काळा बाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करत नाही सलाम, गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणाऱ्यांना सलाम, तिरडीचे सामान विकणाऱ्यांना सलाम, तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम, मौज सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम. सलाम प्यारे दोस्तो, सबको सलाम. बिळांना सलाम, बिळातल्या उंदरांना सलाम, घरातल्या झुरळांना सलाम, खाटेतल्या ढेकणांना सलाम, पिचलेल्या बायकोला सलाम, दीड खोलीतल्या पोरड्याला सलाम, गाडी चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम, किडक्या धान्याला सलाम, भुके पडलेल्या पिवळ्या गंजी फ्रॉकला सलाम, धंद्याच्या मालकाला सलाम, युनियनच्या लीडरला सलाम, संपाला सलाम, उपासमारीला सलाम, सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम, चाळीचाळीतून तुंबलेल्या संडासातल्या लेंड्यांना सलाम, मानगूट पकडणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम. सलाम सलाम भाइयों और बहनों, सबको सलाम. या माझ्या परम पवित्र इत्यादी देशाला सलाम. या देशाच्या सुदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम. सर्व बिलंदर घोषणांना सलाम, जातीभेदाच्या उकिरड्यांना सलाम, या उकिरड्यातून सत्तेचं पीक काढणाऱ्यांना सलाम, उपनिषदे आणि वेदांना सलाम, साखर कारखान्याच्या दादांना सलाम, त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम, निवडणुकींना सलाम, निवडणूक फंडाला सलाम, अदृश्य बुक्क्यांना सलाम, मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम, ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम, त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम, दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम, या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम. सलाम भाइयों और बहनों, सबको सलाम. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटलं तर डोकं फोडतील, हलकट लाचारांचा देश म्हटलं तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटलं तर वाटा रोखतील, देवधर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणाऱ्यांचा देश म्हटलं तर नोकरीवरून काढतील. म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुदात्त सुमंगल देशाला सलाम. या महान देशाच्या परंपरेला सलाम. सलाम प्यारे भाइयों और बहनों, सबको सलाम. अरे अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ करना भाइयों, हात तर दोनच, आणि त्यातला डावा लाथेच्या भयाने ठेवलेला टिंबवर, म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम. सलाम, सबको सलाम. भाई और बहनों, सबको सलाम. आणि तुमची मतं ही कमेंटमध्ये नक्की लिहा.